सर्वांना नमस्कार. जय भवानी, जय शिवराय, जय भीम. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका लातूरच्या शेतकरी जोडीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ह्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडी नाही म्हणून स्वतःलाच शेतीमध्ये झुपून घेतलेला आहे ह्या नवरा बायकोनी. कारण त्या शेतकऱ्याला एका सावकाराचं 40,000 रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी बैलजोडी विकलेली आहे. आणि ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये भाजपची सत्ता आहे. हजारो लाखो कोटींचं कर्ज आज तुम्ही उद्योजकांचं माफ करताय, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये हजारो लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीत. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या सरणाचा धूर निघतोय. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यास 100 दिवसाच्या आत आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ, संपूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात येईल. मात्र आज भाजपचं सरकार येऊन 6 महिने झालं, मात्र हे आश्वासन पाळलं गेलं नाही. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज मला सांगा, एका आमदार आणि खासदाराला विधान भवनामध्ये 3-3, 4-4 लाख रुपयाची खुर्ची गांडीखाली बसायला आहे. त्यांना 4-4, 5-5 कोटीची गाडी आहे फिरण्यासाठी. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की तिजोरीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी पैसा नाही आहे, तिजोरी मोकळे. मला सांगा, आज या आमदारांना 3-3, 4-4 लाख रुपये आपण पगार देत आहेत, ते पैसे कुठून येत आहेत? आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये शेतकरी कर्जबाजारी झालाय. हजारो लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत. रोज शेतकरी आत्महत्या करतोय. मग महाराष्ट्र सरकार काय झोपलं आहे का? काय करत आहात तुम्ही विधान भवनामध्ये? झोपा काढत आहात का तुम्ही विधान भवनामध्ये? काय भाजप सरकार कुणाची उपटतंय का तिथं? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली, मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. काय करताय तुम्ही महाराष्ट्रात? अरे थोडी तरी लाज वाटाय पाहिजे आपल्याला. निवडणुकीमध्ये आपण आश्वासन दिलं गेलं की आमचं सरकार आल्यानंतर 100 दिवसाच्या आत कर्जमाफी दिली जाईल. मग हे आश्वासन आपण का पाळत नाही? आज संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही कर्जमाफी देत नाही तोपर्यंत भाजपा सरकारला इथला शेतकरी रस्त्यावर फिरू देणार नाही. माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, त्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा. अन्यथा हा शेतकरी हातात रोमणं घेऊन तुमच्या गांडीला मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीये. माझी सरकारला अजून एक विनंती आहे की विधान भवनामध्ये तुम्हाला 3-3, 4-4 लाख रुपयाची खुर्ची बसायला आहे आणि तुम्ही इथल्या सर्वसामान्य जनतेला घर बांधण्यासाठी, त्यांच्या घरकुलासाठी 1.5 लाख रुपये ते 2 लाख रुपये देत आहेत. अरे थोडी तरी लाज वाटायला पाहिजे, लाज. हे भाजपचं सरकार म्हणजे दळभद्री सरकार आहे. ह्यांनी भाजप सरकारनं सत्तेच्या स्वार्थापोटी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि सर्व भ्रष्टाचारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली गेली. इथला महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी आणि जनता तुम्हाला कदापिही माफ करणार नाहीये. इथल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला संपवून टाकण्याचं काम
सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम भाजप सरकारनं घेतलेलं आहे. आज महागाई आणि बेरोजगारी गगनाला भिडलेली आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे भाजप सरकारनं. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यात यावी, त्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा. अन्यथा तुम्हाला इथली जनता, इथला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीये. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.